श्रोते हो, नमस्कार. मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात सुनील पवार लिखित कथा राजस भाग्य भाग 16. धूसर झाली आशा. एका डोळ्यात यशाचे आनंदाश्रू तर दुसऱ्या डोळ्यात विरहाच्या वेदना घेऊन राजस घराच्या दिशेने निघाला. 10वीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्याचा आनंद असायला हवा होता, पण ज्या व्यक्तीसोबत हा आनंद साजरा करायचा होता ती मानसीच भेटली नाही. तिच्या घराला लागलेलं ते कुलूप पाहून राजसच्या उत्साहावर विरजण पडलं होतं. ती आजारी आहे हे कळल्यापासून त्याच्या मनाला घोर लागला होता. गावावरून परतली की तिच्या घरी जाऊन भेटू, मनातले सगळे गैरसमज दूर करू असं स्वतःच्या मनाला समजावत त्यानं देवाकडे पुन्हा एकदा मानसीच्या आरोग्यासाठी साकडे घातले. रिझल्ट घेऊन तो चाळीच्या नाक्यावर पोहोचला. पूर्वा दारातच डोळे लावून त्याची वाट पाहत होती. राजस दुरून येताच धावतच ती त्याच्या जवळ आली. काय रे मर्दा, काय दिवे लावले, बघू दे जरा, तिने उत्साहात विचारलं. राजस काही बोलला नाही. त्याने शांतपणे निकाल तिच्या हातात ठेवला आणि तो पुढे चालू लागला. पूर्वाने निकाल पाहिला आणि तिची जणू बोलतीच बंद झाली. क्षणार्धात ती आनंदाने किंचाळलीच. वा राजस, तू तर कमाल केलीस, आता मोठी पार्टी पाहिजे हा. पण तिचे बोलणे ऐकायला राजस तिथे नव्हता. तो केव्हाच घराच्या आत निघून गेला होता. पूर्वा मागोमाग घरात आली आणि फणकाऱ्यानं म्हणाली, काय रे, 2 मिनिटं उभं राहिला असतास तर काय झालं असतं? इतके सुंदर मार्क मिळालेत, चाळीत नाव झाले तुझं, पण तुझ्या थोबाडावर 12 का वाजलेत? नको देऊ पार्टी, पण निदान हस तरी. तू मेरिट मध्ये आला आहेस, कळतंय का तुला? पूर्वाच्या या शाब्दिक माऱ्यानं राजस भानावर आला. तो उसने हसू आणत म्हणाला, अगं देतो ना पार्टी, नाही कोण म्हणतंय. नको, मला तुझी काही पार्टी नको. अशा रडव्या माणसाकडून मला काहीच नकोय. पूर्वा रागानं तोंड फिरवून म्हणाली. तिचा तो आवेश पाहून राजस खरोखरच वरमला. सॉरी बहिणाबाई, जरा विचारात होतो ग. बंधुराज, इतका कसला गहन विचार करताय की आनंद साजरा करायचंच भान राहू नये? पूर्वानं उपरोधानं विचारलं. काही नाही ग, पुढचं ऍडमिशन कुठे घ्यायचं ते ठरवत होतो. राजसनं एक खोटी थाप ठोकली. पूर्वानं त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हणाली, शेंडी नको लावू हा मला. हल्ली मी पाहतीये तू कोणत्या तरी वेगळ्याच विश्वात असतोस. कोण आहे ती? पूर्वाने थेट मर्मावरच बोट ठेवलं. राजस पुरता गोंधळला. शब्दांची जुळवाजुळव करत तो अडखळत म्हणाला, कोणती? तसं काही नाही ग, तू उगाच सुतावरून स्वर्ग गाठवू नकोस. त्याची ती भांबावलेली अवस्था पाहून पूर्वाला हसू फुटलं. राजस आणखीनच गांगरला. हसतेस काय वेड्यासारखी? मी सांगितलं ना तसं काही नाही म्हणून. पूर्वा हसून म्हणाली, अरे हसू नको तर काय करू, लपवण्यासाठी किती हा आटापिटा. सगळं कळतंय आम्हाला, आता नाही विचारत, जा. पण पार्टी कधी देणार ते सांग. राजस पुन्हा शांत झाला. काही क्षणांनी त्यानं विचारलं, बरं बाई, बोल, तुला काय हवंय? देणार, नक्की देणार. देणार ना, नक्की? पूर्वानं गुगली टाकली. हो, नक्की देणार, मागून तर बघ. राजसनं अवसान आणून उत्तर दिलं. पूर्वा क्षणभर थांबली, राजसच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, मला पाव किलो भर तुझ्या चेहऱ्यावरचं हसू हवंय. हे ऐकताच राजसच्या मनातील ताण हलका झाला आणि तो खळखळून हसला. त्याच्या पाठोपाठ पूर्वाचाही हसरास्वर घरात घुमला. रात्री राजस विचारात मग्न असताना त्याचे वडील लवकर घरी आले. राजसच्या निकालाची उत्सुकता त्यांनाही होती. घरात शिरताच त्यांनी विचारलं, काय राजस, काय झालं निकाल? किती गुण मिळाले? राजसनं शांतपणे निकाल वडिलांच्या हातात दिला. वडील चष्मा सावरत गुण पाहू लागले.
जसे त्यांचे डोळे गुणांच्या आकड्यांवरून फिरले तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. त्यांना खात्री होती की राजेश प्रथम श्रेणीत येणार, पण तो चक्क गुणवत्ता यादीत आला होता. आनंदाच्या भरात त्यांनी राजेशला चक्क मिठी मारली. आज खऱ्या अर्थानं माझं स्वप्न तू साकार केलंस राजेश. तुला शिकायचे तितकं शिक. मी रक्ताचं पाणी करीन, पण तुझ्या शिक्षणात काही कमी पडू देणार नाही, असं म्हणत त्यांनी पेढ्याचा बॉक्स राजेशकडे दिला. इतक्यात दारातून आवाज आला, पहिला पेढा मला पाहिजे हा. पूर्वा आत आली. वडिलांनी हसून विचारलं, ये पूर्वा ये, जेवण झालं का तुझं? हो बाबा, आत्ताच जेवले. तुम्हाला येताना पाहिलं म्हणून आले. वडिलांनी राजेशला बजावलं. राजेश, 5 पेढे देवासमोर ठेव आणि पहिला पेढा पूर्वाला दे. देतो बाबा. नाही दिलं तर मलाच खाऊन टाकेन ती, राजेशनं मिश्किलपणे म्हटलं. हा, मी काय राक्षसी नाही की काय? आणि तसंही मी आजचा मरतुकडा कोंबडा खात नाही, पूर्वानं जीभ वाकवत उत्तर दिलं. हसता हसता विषय पुढच्या शिक्षणाकडे वळला. राजेश म्हणाला, बाबा, मी नाईट कॉलेज करायचा विचार करतोय. दिवसा एखादी छोटी मोठी नोकरी मिळाली तर. त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत वडील गरजले. नोकरी करण्यासाठी मी अजून समर्थ आहे. तू त्याचा विचार करू नकोस. तू फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्या इतका तू अजून मोठा झाला नाहीस, समजलं? पूर्वानेही बाबांचीच बाजू उचलून धरली आणि राजेशला अभ्यासावर लक्ष देण्यास भाग पाडलं. पुढच्या काही दिवसात पूर्वाच्या मदतीने राजेशने एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. प्रवेशाचे सर्व सोपस्कार संपवून राजेशने पूर्वाला घरी जायला सांगितलं. मी तासाभरात येतो, एका मित्राकडे काम आहे, असं सांगून तो निघाला. पूर्वाने पुन्हा खोडकरपणे विचारलं, अच्छा, म्हणजे तिकडे चाललाय तर मग? राजेश पुन्हा बावरला, पण न बोलता तो तिथून सटकला. राजेश तिथून थेट मानसीच्या इमारतीत गेला. पहिल्या माळ्यावरच्या त्या घराकडे पाहताना त्याच्या काळजाचा ठोका चुकला. अजूनही तिथे कुलूपच होतं. त्याने हिम्मत करून शेजाऱ्यांना विचारलं, हे देसाई कुटुंबीय अजून गावावरून आले नाहीत का? शेजाऱ्यांनी जे उत्तर दिलं त्याने राजेशच्या पायाखालची जमीनच सरकली. देसाई गावावरून आले, पण 2च दिवसात त्यांनी घर खाली करून दुसरीकडे कुठेतरी गेलेत. कुठे गेले कोणालाच ठाऊक नाही. राजेशच्या डोळ्यासमोर अंधारी आली. इतके दिवस जो धीर त्यानं धरला होता तो एका क्षणात खचला. अस्वस्थ मनानं तो पायऱ्या उतरू लागला. मनात विचारांचं चक्र फिरू लागलं. तू भेटशील या आशेवर हृदय माझे बोलत होते, असून काटे भोवताली गुलाब त्यावर डोलत होते. पण आता सगळंच संपलं होतं. मानसी कुठे गेली, कोणत्या परिस्थितीत असेल, हे काहीच माहिती नव्हते. या अनिश्चिततेने त्याला अधिकच व्याकुळ केले. जर तिने नकार दिला असता तर तो पचवता आला असता, पण अशा प्रकारे अचानक दिसेनासं होणं म्हणजे त्याला असह्य व्हायला लागलं. कॉलेजचा पहिला दिवस उजाडला. इतर मुले उत्साहात होती, पण राजेश मात्र सुन्न होता. त्याला कशातच रस नव्हता. कॉलेज सुटल्यावर तो पूर्वाकडे गेला. पूर्वाने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. राजेश, कॉलेज म्हणजे आयुष्याचे नवे रंग आहेत. तू असा वृक्ष का वागतोस? स्वतःला बदल. आपल्यासाठी नाही तर आपल्या माणसांसाठी हसावं लागतं. सुख दुःख वाटल्याने हलके होतात. पूर्वाचे शब्द राजेशच्या मनाला लागले. त्यानं विचार केला, माझ्या दुःखामुळे मी माझ्या कुटुंबाला आणि पूर्वाला का त्रास देऊ? ती माझी इतकी काळजी घेते आणि मी मात्र स्वतःला कोंडून घेतोय. नाक्यावर एकटा उभा असताना त्यानं स्वतःशीच एक निश्चय केला, मानसी माझ्या हृदयातून कधीच जाणार नाही. हे जरी खरे असले तरी तिच्या आठवणींचं सावट मी माझ्या आयुष्यावर पडू देणार नाही. पूर्वा, मी तुला वचन देतो, यापुढे तुझा भाऊ रडणार नाही. जरी रडलो तरी अश्रू वाहणार नाहीत. दुःखाचा मुखवटा आता फेकून द्यायचा.
राजसनं डायरी काढली आणि शेवटच्या पानावर काही ओळी लिहिल्या. जोडीन मी माणसे चार, नाही कधी घुसमटणार. अंतःकरणी भिजलो जरी, तरी असेल हास्याची धार. एका नव्या निर्धाराने राजेश घराच्या दिशेने चालू लागला. आशा धूसर झाली होती, पण जगण्याची उमेद मात्र त्यानं जागवलेली होती. राजेशने स्वतःला सावरण्याचा आणि पुढे जाण्याचा निर्णय तर घेतला, पण नियतीला हे मान्य असेल का? मानसीचे असे अचानक गायब होणे हे केवळ स्थलांतर होते की त्यामागे एखादे मोठे संकट दडलेले होते? कॉलेजच्या या नवीन प्रवासात राजेशच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती येईल जी त्याचे आयुष्य पूर्ण बदलून टाकेल? राजेश मानसीला पुन्हा भेटू शकेल की हे धूसर झालेली आशा कायमची मिटून जाईल? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा शब्द तरंग प्रस्तुत पुढील भाग.